नागपूरच्या या चंद्रपुरी नगरामध्ये बहुजन समाज पार्टीच्या वतीने श्री काशीराम साहेब स्मृती निमित्त इथे भाईचारा इथे संमेलन करण्यात आला होता। या कार्यक्रमाच्या माध्यमातून बहुजन समाज पार्टीच्या जनतेपर्यंत भाईचाराचा संदेश देण्यात आला आहे आणि आपल्याशी ठामपणे मत आणणारे उत्तम चेहरे जुळलेले आहे। काय सांगाल जाणून घ्या सर, आपला परिचय सांगा, आज काय कार्यक्रमाचं महत्त्व जाणून काय सांगाल? या ठिकाणी बहुजन समाज पार्टीच्या वतीनं बहुजन समाज पार्टीच्या वतीनं इथे भाईचारा बनाव सम्मेलन घेण्यात आलं। ये भाईचारा सम्मेलन नागपुर दक्षिण नागपुर के चंद्रमणि नगर परिसर में ये भाईचारा सम्मेलन हुआ। ये भाईचारा बनाने की जरूरत क्यों पड़ी? तो इस देश में 6000 जातियां है। 6000 जाति में 1000 जाति एससी 1500 जाति एससी की है, एसटी की 1000 जाति है और ओबीसी की 3500 जाति है। ऐसा मिलकर करीबन 6000 जातियों में जो समाज को बांटा गया था, मान्यवर कांशीराम साहब ने इसको एक वर्ग में किया। एससी एसटी ओबीसी और जो धार्मिक अल्पसंख्यक है, ऐसा 4 वर्ग को मिला के उन्होंने एक ही नारा दिया जो बहुजन समाज। अब ये बहुजन समाज जब बनने जा रहा, उत्तर प्रदेश में कुछ जातियां इकट्ठा आई और बड़े पैमाने पे वहाँ एमएलए एमपी बने और वहाँ सरकारें बनी। बहन जी ने मान्यवर कांशीराम साहब के नेतृत्व में बहन जी 4 बार सीएम बनी। अब वही बात हम पूरे देश में करना चाहते कि भाईचारा बनाने का। अब जब ये भाईचारा बन रहा तो कांग्रेस और बीजेपी इनकी जो जमीन है वो खिसकते नजर आ रही, क्योंकि इन्होंने जो जन्मजात ऐसी समझते कि हमारे ही ये सारे मतदाता है, अपने ही घर की बात समझते थे, घर की मुर्गी दाल बराबर वैसा समझते थे। लेकिन जैसा ही बहुजन समाज पार्टी का उगम हुआ, ये तीसरे नंबर की आज नेशनल लेवल की पार्टी है। कांग्रेस ने 65 साल जो राज किया, उन्होंने गरीबों को लूटने का काम किए और बीजेपी अभी 10 साल से काम कर रही, वो डाका डालने का काम कर रही। तो बीजेपी और कांग्रेस इसमें कोई अंतर नहीं है। अब तीसरे नंबर की, मैं नहीं कहता, इलेक्शन कमीशन कहता है कि तीसरे नंबर की नेशनल लेवल की पार्टी वोटों के आधार पर बहुजन समाज पार्टी है। अब आने वाला जो भी चुनाव होगा, बहुजन समाज अपने बूते पर चुनाव लड़ सकता है, जीत सकता है और अपनी सरकारें बना सकता है। आज एससी एसटी ओबीसी और माइनॉरिटी का समन्वय हमने ये करने के लिए, ये सारे भाई भाई है, ये मैसेज समाज में जाना चाहिए, उसके लिए हमने 4 वर्ग के लोगों को इकट्ठा करके ये बहुजन समाज का मंच उसको ठीक करने का काम किया। साथियों, जैसी जैसी बहुजन समाज बनते जा रहा, वैसा वैसा मनुवादी लोग, जातीयवादी लोग धर्म के नाम से, भगवान के नाम से लड़ाने के लिए उनमें जाति भेद पैदा करते हैं और उपवर्गीकरण की बात करते हैं। एक साइड में बोलते हैं कि जाति को खत्म करना चाहिए, लेकिन जाति को जैसा 1500 जाति का एक वर्ग है, ये एक वर्ग रहने के बजाय उसमें छोटे छोटे और वर्ग बनाने का काम करते हैं। तो अलग अलग जातियों के अलग अलग संगठन और अलग अलग ये सारी बातें करते हैं। तो इसलिए इस माध्यम से मैं ये मैसेज देना चाहता हूँ कि बहुजन समाज अभी बनने जा रहा है और चंद्रमणि नगर, ये चंद्रमणि नगर वो चंद्रमणि नगर है जो बाबा साहब अम्बेडकर को जिन गुरु चंद्रमणि ने दीक्षा दी थी, वो चंद्रमणि नगर है और यहाँ उनका आगमन भी हुआ था। तो ये चंद्रमणि नगर से पूरे नागपुर शहर में ये मैसेज जाएगा कि अभी बहुजन समाज बनने जा रहा है। बौद्ध और जो सारे अन्य शेड्यूल कास्ट की सारी जातियां, आदिवासी की सारी जातियां, ओबीसी की सारी 3500 जातियां, ये मिलकर बहुजन समाज बनने जा रहा। और आज के इस मंच से, चंद्रमणि नगर के मंच से बहुजन समाज पार्टी ने भाईचारा बनाओ जो सम्मेलन यशस्वी किया। और ये कारण क्या था? तो मान्यवर कांशीराम साहब का स्मृति दिन, मान्यवर कांशीराम साहब को 19 साल हुए हमारे से गए। अभी जिन लोगों ने कांशीराम साहब का विरोध किया जीते जी, वो लोग आज जाने के बाद में कांशीराम के नाम से पार्टियां खोल रहे, उसकी तस्वीर लेकर घूम रहे, लोगों को गुमराह कर रहे। पूरा सपा हो, कांग्रेस हो या यहाँ के छूट भैया कोई भी हो, तो हम चाहते कि बहन जी अभी जिंदी है,
तो बहन जी भी जाने के बाद में क्या उनको उदो उदो करेंगे क्या? आज हमारे पास में एक तुरप का इक्का है, उनको जाने ना दे और बहन जी के नेतृत्व में पूरे देश में बहन जी को पीएम बनाने के लिए हम हमारा संघर्ष जारी रखें, बहुजन समाज बनाए। इतनी अपील मैं आपके माध्यम से करना चाहता। धन्यवाद। जय भीम। बहुजन समाज पार्टीचा विजय असो। बहुजन समाज पार्टीचा विजय। बाबा का हाथी आया है, बहुजन महापुरुषों के सम्मान में, भारतीय संविधान के सम्मान में जो बहुजन की बात करेगा, SC ST OBC वोट हमारा रस तुम्हारा, BSP की क्या पहचान, वक्त बदल दो, ताज बदल दो। हे होते उत्तम शेवळे साहेब आणि त्यांनी ठामपणे मत सांगत आहे आणि बहुजन समाजचे पार्टीचे हात मजबूत करा आणि समोर स्थानिक स्वराज्य चुनाव आहे आणि पदवीधर मतदारसंघामधून बहुजन समाजची सीट काढण्याची ताकद जनतेमध्ये आहे आणि त्यांनी एकत्र होऊन अगर पर्सेंटेजने मत केलं तर निश्चितच आहे बहुजन समाजची ते सत्तेमध्ये आणू शकतात। आणि या माध्यमातून आज भाईचारा कार्यक्रम घेतला आहे, या भाईचाऱ्याच्या माध्यमातून जनतेला एकत्र करण्याचं काम त्यांनी सुद्धा केलं आहे। आपल्याकडे मान्यवर सर आहेत, त्यांची प्रतिक्रिया जाणून घेऊया, काय सांगा? सैयद किल्लेवार साहेब जुळलेले आहे आणि या बहुजन समाजाच्या तळागाळाच्या लोकांना एकत्र करून बहुजन समाज पार्टीचे हात मजबूत करण्याचं काम करत आहे आणि आज आपल्या थेट चॅनल जुळलेले आहे। या बहुजन समाज पार्टीने आज या चंद्रमेर नगरामध्ये भाईचारा या कार्यक्रम घेतला आला। या कार्यक्रमाच्या माध्यमातून त्यांनी एक मोठी भूमिका निभावली होती। जाणून घेऊया त्यांच्या काय सर, आपला परिचय सांगा। मी सहदेव पिल्लेवान, बहुजन समाज पार्टी दक्षिण नागपूर विधानसभेचा अध्यक्ष आणि ही सर्व आमच्या दक्षिण नागपूर विधानसभेची कमिटी आहेत। या सर्वांच्या माध्यमातून हा कार्यक्रम आम्ही शेवडे साहेबांचं सुद्धा आम्हाला खूप मोठं मार्गदर्शन योगदान लाभलेलं आहे। या सर्वांच्या माध्यमातून आजचा हा कार्यक्रम सर्वांनी यशस्वी केला, त्याबद्दल सर्वांचं प्रथम मी धन्यवाद व्यक्त करतो। आणि हा कार्यक्रम जो घेण्याच्या पाठीमागचा जो आमचा मुख्य उद्देश होता तो म्हणजे अलीकडे समाजामध्ये उदासीनता निर्माण झालेली होती आणि समाज हा संभ्रमात होता की निवडणुकामध्ये आम्ही जायचं कुणीकडे, तर त्यांचा तो संभ्रम आम्ही दूर करण्यासाठी म्हणून हा मान्यवर साहेबांच्या स्मृतिविशेष निमित्त हा कार्यक्रम या ठिकाणी लावला। आणि या कार्यक्रमाच्या माध्यमातून आमचा एकच उद्देश आहे की समाजाला संघटित करणे आणि समाजाला संघटित करून या देशाची शासनकर्ती जमात बनविणे। आणि दुसरं लक्ष आमचं हेच होतं की आता महानगरपालिकेच्या समोर निवडणुका होऊ घातलेल्या आहे, त्या निवडणुकामध्ये आपल्या या प्रभागामधून जे आमचे बेल्ट एरिया आहे जिथे बहुजन समाज पार्टीच्या उमेदवाराशिवाय दुसरा उमेदवार जिंकू शकत नाही, अशा या डेंथ एरियामध्ये आम्ही बहुजन समाज पार्टीचे मोठ्या प्रमाणात नगरसेवक निवडून आणू आणि या नागपूर शहराचा फुले शाहू आंबेडकरांच्या विचारांचा महापौर या नागपूर शहरामध्ये प्रथम द्यायचा हा आमच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी ठाम निश्चय केलेला आहे। आणि निश्चितच हा जो कार्यक्रम घेण्यात आलेला आहे तर हा कार्यक्रम शासनकर्ती जमात बनविणे आणि महानगरपालिकेमध्ये आपल्या विचाराचा फुले शाहू आंबेडकरांच्या विचाराचा महापौर बसविणे या उद्देशानेच हा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे। आणि दुसरं म्हणजे हा कार्यक्रम घेऊन जेव्हा आम्ही समाजात गेलो, समाजातल्या लोकांनी खूप आम्हाला चांगला प्रतिसाद दिला, मोठ्या प्रमाणात त्यांनी आम्हाला आर्थिक सहयोग सुद्धा केलं आणि त्यांनी भरभरून आम्हाला प्रेम दिलं। तर त्यांना सुद्धा आजच्या तुमच्या या माध्यमातून मला संदेश द्यायचा आहे की यापुढे सुद्धा फुले शाहू आंबेडकरांच्या विचारांचा प्रचार आणि प्रसार मोठ्या प्रमाणात जर तुम्हाला वाटत असेल की झाला पाहिजे तर अशा प्रकारच्या आपल्या प्रामाणिक कार्यकर्त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहून त्यांना आर्थिक सहाय्य करून शारीरिक त्यांना मदत करून अशा प्रकारच्या महापुरुषांच्या विचाराच्या प्रचार प्रसारासाठी मोठ्या प्रमाणात कार्यक्रम लागेल। त्यासाठी पुन्हा आपण आमच्या पाठीशी अशाच प्रकारे ठाम राहाल आणि आम्हाला वेळोवेळी सहकार्य कराल हीच अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो। धन्यवाद। जय भीम। हे होतं मान्यवर साहेब आणि आज या कार्यक्रमामध्ये त्यांनी एक भूमिका निभावली होती आणि या कार्यक्रमाच्या माध्यमातून बहुजन समाज पार्टीचे हात
करण्याचं काम चालू आहे आणि निश्चितच आहे संधीमध्ये आणण्यासाठी आपल्याला भाईचारा हा या प्रकारचे कार्यक्रम घेणं सुद्धा अत्यंत गरजेचे आहे आणि आज या कार्यक्रमाच्या माध्यमातून तळागाळाच्या लोकांना एकत्र करण्याचं काम आणि भाईचाराच्या माध्यमातून बहुजन समाज पार्टीची काय भूमिका आहे आणि या माध्यमातून त्यांनी एक मोठा संदेश देण्याचा कार्यक्रम यांनी संदेश दिलेला आहे. आपल्याकडे लांडगे मॅडम सुद्धा दिलेले आहे, ते सुद्धा या कामामध्ये तातडीने काम करतात. त्यांचे प्रतिक्रिया जाणून घेऊया, त्यांनी काय सांगणार आहे. कविता लांडगे मॅडम जुळलेले आहे आणि ठामपणे मत सांगतात आणि आज या कार्यक्रमात त्यांनी सुद्धा शिरकत केली होती आणि या कार्यक्रमामध्ये मोठा संदेश देण्याचा भाईचाराचा संदेश देण्याचा काम करत आलं आहे. काय सांगणार लांडगेताई? आज बहुजन समाज पार्टीच्या तर्फे आज कार्यक्रम आयोजित केलेला आहे भाईचाराचा आणि ते चंद्रमणी गार्डनच्या स्टेजवरती करण्यात आले. तिथे जिथे मान्यवर कांशीराम साहेब आलेले होते आणि त्यांची तिथे सभा झालेली होती. ह्या सभेवर ह्या मंचकावरून आवाहन करण्यात आलं आहे की भाईचारा संमेलनाचं आयोजन करण्यात आलेलं आहे. आवाहन करण्यात आलंय की ह्या मंचकावरती आज एवढ्या आनंदाची गोष्ट आहे की आमच्या सोबत सगळे ओबीसी समाजाचे, चर्मकार समाजाचे आणि आदिवासी समाजाचे हे आमचे भाऊ इथे जुळलेले उपस्थित झालेले आहेत. ते पहिले बहुजन समाज पार्टीचे कार्यकर्ता होते आणि मी सुद्धा कविता लांडगे बहुजन समाज पार्टीची ज्येष्ठ कार्यकर्ता आहे आणि कांशीराम साहेबांची जेव्हा 2002 ला सभा झाली होती भगवान नगरला, तेव्हा मी प्रत्यक्ष कांशीराम साहेबांना पाहिलेलं आहे आणि मी लखनौला सुद्धा बहनजीच्या सभेला गेली आहे आणि मुंबईला सुद्धा जेव्हा बाढ़ आली होती आम्ही तिथे एका दिवसाच्या सभेला गेलो होतो. तिथे आम्ही सगळे कार्यकर्ते 8 दिवस बसलेलो होतो आणि त्या सभेमध्ये आम्ही जाऊन आम्ही ते सभा ऐकून आम्ही तिथे जो आमच्या मनामध्ये धास घेतलेला आहे की आखरी मरेपर्यंत जेव्हापर्यंत आमच्या जीवात जीव आहे तेव्हापर्यंत आम्ही बहुजन समाज पार्टीमध्ये राहू आणि बहुजन समाज पार्टीचं कार्य करू. आजच्या ह्या मंचकावर जे आव्हान करण्यात आलं आहे की भाईचारा फक्त बहुजन समाज पार्टीमध्ये मान्यवर कांशीराम साहेबांनी भाईचारा बनवलेला आहे आणि पार्टीचं नाव ठेवलेलं आहे बहुजन समाज पार्टी. ह्या पार्टीचं नावच ते आहे की बहुजन समाज पार्टी. आणि आता जे पदवीधराचा निवडणूक आहे आणि पदवीधराच्या निवडणुकीमध्ये थूल साहेबांना आपण उमेदवार म्हणून आपण उभं केलेलं आहे आणि इथे सुशिक्षित वर्ग खूप आहे आणि सुशिक्षित वर्ग असल्याने बहुजन समाज पार्टीचा उमेदवार पदवीधर निवडून गेल्याशिवाय आपल्याला काही पर्याय आहे नाही. हा आपल्या समोर खूप आता महत्वाचा प्रश्न आहे की थूल साहेबाला पदवीधराच्या उमेदवाराची निवडणूक आपण दिलेली आहे आणि त्यांना आमदार म्हणून तिथे पाठवायचं ही आपल्यावर खूप मोठी जबाबदारी आलेली आहे आणि हेच आज जनतेला आवाहन केलेलं आहे. त्यानंतर बहुजन समाज पार्टीच्या निवडणुका आता अगदी महानगरपालिकेच्या तोंडावर आहेत आणि ह्या निवडणुकामध्ये आम्हाला आमचे आमदार निवडून द्यायचे आहेत. आमचे आमदार आणि खासदार आमचे पहिले खूप 14 आमदार होते, 10 होते आणि कोणत्याही पक्षाचा इथे नगरसेवक नव्हते. ते फक्त एकमेव जे नगरसेवक होते, आवाज जे उचलत होते महानगरपालिकामध्ये ते फक्त एकमेव बहुजन समाज पार्टीचे उमेदवार होते. आणि आज आम्हाला जनतेमध्ये जे नाराजगी होती की मत कुणाला द्यायचं, काँग्रेसला द्यायचं की बीजेपीला द्यायचं, कारण बहुजन समाज पार्टी विस्कळीत झालेली आहे असं त्यांना वाटत होतं. म्हणून आज आम्ही दक्षिणच्या वतीने ह्या चंद्रमणी गार्डन मध्ये एक आम्ही असं संमेलन केलेलं आहे भाईचाराचं जनतेला आवाहन करण्यासाठी की बहुजन समाज पार्टी तुटलेली नाही आहे. जे आमचे PS साहेब, चंगोले साहेब, बेले साहेब जे आमच्यापासून दूर गेले होते ते आता जवळ आलेले आहेत. तर हा भाईचारा आमचा जुळलेला आहे, हा नेहमीसाठी जुळून राहील आणि आम्ही भाईचारा करून महानगरपालिकेमध्ये चांगले आम्ही आमचे नगरसेवक पाठवू आणि बहुजन समाज पार्टीच्या शिवाय कोणताही पर्याय नाहीये. काँग्रेस हे जळतं घर आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगलेलं आहे आणि त्याचे 4 आण्याचे सुद्धा मेंबर होऊ नका, तर त्यांना मतदान सुद्धा करू नका हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलेलं आहे. आणि जी बीजेपी आहे, बीजेपी ही एकदम मनुवादी पार्टी आहे, ब्राह्मणवादी पार्टी आहे. त्याच्या आहारी तुम्ही जर गेले तर तुम्हाला फक्त लालीपाट देतील, लाडकी बहिणीचे पैसे देतील आणि ते बंद करतील आणि तुमच्याला गुलामीचं जीवन जगण्यात मजबूर करतील. हे बीजेपीचं षडयंत्र आहे. म्हणून चुकूनही बीजेपीला मतदान करू नका आणि
काँग्रेसला 4 आण्याचे सदस्य बनून बीजेपीला काँग्रेसला मतदान करू नका आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे जे स्वप्न होतं ते बहुजन समाज पार्टी ते साकार करू शकते आणि आमच्या महानगरपालिकेमध्ये आमच्या नगरसेवक निवडून पाठवू शकते. एवढे बोलून माझे 2 शब्द समाप्त. आणि या भाईचाराच्या माध्यमातून जे दूर गेलेले व्यक्ती आज जवळ आलेले आहे आणि आज भाईचाराच्या माध्यमातून एक सफलता इथे हा कार्यक्रमाचा सफल कार्यक्रम झालेला आहे आणि त्यांनी सुद्धा जनतेला आवाहन केलं आहे पल्लीगड मतदारसंघ राहो या की स्थानिक चुनाव राहो या माध्यमातून बहुजन समाज पार्टीच्या सीटांना मजबूत करा आणि आपण इथून नगरसेवक काढूया असं सुद्धा सूचना दिलं आहे त्यांनी.